हे पावसाळ्यापूर्वीचा हा गरम मसाला आहे. हा तुम्ही कुठच्याही गरम मसाला जास्त स्पेशल करून चिकनमध्ये वापरू शकता किंवा एखादं काबुली चणा मसाला करत असेल त्यात थोडं वापरू शकता. पण ते प्रमाण कमी जास्त असेल. एखाद्या चिकनला 1 चमचा घातला तर काबुली चणाला अर्धा चमचा. ज्यांना कशाला एखाद्या भाजीला गरम मसाला घालायचा तर पाव चमचा. याच्याप्रमाणे हे प्रमाण वापरायचं. एकदम चविष्ट लागतं. पण हे जर कशाला तुम्ही शाकाहारी जेवणाला वापरत असाल तर थोडासा टॉमॅटो वापरायला हरकत नाही. चांगलं भाजायला पाहिजे. काही जिन्नस आहे ते चांगले भाजावे लागतात. अर्थात बडीशेप ही चांगली भाजावी लागते. खसखस तर असं गरम पातेल्यात टाकली का बस होते, कारण ती तडतडली का लगेचच गॅस बंद करायचा. हे गरम पातेल्यात घातलं तर ते गरम होतं. हळद ही बारीक करायला पाहिजे. ही बारीक करून पुन्हा भाजली पाहिजे. हे असं थोड्या थोड्या प्रमाणात भाजायला पाहिजे. मिरी कमी प्रमाणात भाजायला पाहिजे. असा भाजून झाला का मसाला मिक्सरमध्ये बारीक करायचा आणि काचेच्या बरणीत भरून ठेवायचं. चांगलं हे आता भाजून झाल्यानंतर हे असं भाजल्यानंतर जास्त गडद नाही भाजायचं. हे असं भाजल्यानंतर याची पावडर करायची. हे बारीक गरम असल्यामुळे थंड झाल्यानंतर हे मिक्सरला लावायचं. हे मिक्सरला बारीक केल्यानंतर मग याची पावडर करायची आणि मग काचेच्या बरणीत भरून ठेवायचं. इतकं मोठं जरा पहिल्यांदाच घालते, जरा बारीक होईल. हा मसाला घरीच केला अतिउत्तम, कारण ह्याचा स्वाद चांगला असतो आणि बरेच दिवसपर्यंत टिकून राहतो. आम्हाला हा आता 6 महिन्यापर्यंत पुरू शकतो, कारण आम्ही घरात 3घच माणसं आहोत. तुमच्या घरात तर जास्त असले तर कमी महिन्यात, कारण आता सतत वापर करावा लागत नाही, कधीतरी होतो. कारण गरम मसाला जास्त प्रकृतीला बरं नाही असं म्हणतात. आपण आपल्या चवीनुसार किंवा आपल्या काही स्वादानुसार आपण तो कमी जास्त प्रमाणात वापरू शकतो. पण हा याचा पूर्णपणे गरम मसाल्याचं जी टेस्ट असते ती एक घरी केल्यामुळे मिळते. बाहेरच्याची काही मला कल्पना नाही, कारण मी नेहमी घरीच करत आले. याचा वास आता एकदम सुंदर येतो आहे, छान येतो आहे. तुम्ही पण प्रयत्न करा. पण हा प्रत्येकाच्या चवीनुसार तो वापरावा, कारण बऱ्याच जणांना गरम मसाला पण चालत नाही. हा मी वेगळाच ठेवते गरम मसाला, आणि मिरची धण्याचा मसाला वेगळा ठेवते.